महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक या पदांचा जाहीर लिलाव काढावा। मित्र हो, नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा कसा पाऊस पडला, हा पाऊस कोणाचा मोठा होता हे सगळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे। अनेक मतदार या पावसामध्ये भिजून चिंब सुद्धा झाले। लोकशाहीचे कपडे मात्र या पावसात विरघळून गेले। काळ्या पैशाशिवाय निवडणूक होतच नाही हे सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झालं। प्रामाणिक मतदारांनी लोकशाहीचा हा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहिला। निवडणुकाच्या या तमाशामध्ये मात्र आता महायुतीनं महायुतीचंच वस्त्रहरण केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्यातले वाद विकोपाला गेले। बघा, सगळ्यांना सत्ता हवी आहे, त्यामुळे हे वाद मिटल्याचं सुद्धा ते दाखवतील। पण नेमक्या अशा वेळी शिंदे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या एका पत्रामध्ये मोठी खळबळ आहे। हे पत्र उपरोधिक जरी असलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या आणि प्रामाणिक मतदारांच्या मनातली भावना या पत्रातून व्यक्त झाली आहे। निवडणुकीत पडलेला पैशाचा पाऊस पाहून शिंदे गटाच्या एका उमेदवारानं नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याकडे एक मोठी मागणी केली। सांगलीतल्या अष्टनगरपालिकेतल्या शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक वीर कुदळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलंय। राज्यात यापुढे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका घेण्याऐवजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक या पदांचा जाहीर लिलाव काढावा। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात याविषयीचं विधेयक सादर करून ते मंजूर सुद्धा करावं। या पदासाठी वंचित असणाऱ्या गुन्हेगारांना संधी द्यावी असा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावलाय। त्यांनी या मागणीचं निवेदन निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना सुद्धा पाठवलेलं आहे। वीर कुदळे यांनी शिंदे गटाकडून अष्टनगर परिषदेची निवडणूक लढवलेली आहे। निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडून मतदारांना करण्यात आलेल्या पैसे वाटपावरून ही अनोखी मागणी करीत यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। निवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडण्यात तसं बघितलं तर कुणीच मागे राहिलेलं नाही, पण एकाच्याच पावसाचा जोर जरा जास्त होता हे सुद्धा आपण पाहिले। शिंदे गटानं या निवडणुकीमध्ये भाजपचे पैसे पकडून देण्याच्या सुद्धा घटना घडल्या। पण आता महायुतीच्याच उमेदवारानं निवडणूक घेण्याऐवजी पदांचे जाहीर लिलाव करावेत अशी मागणी करून महायुतीचं पुरतं वस्त्रहरण केलेलं आहे। आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। याच अधिवेशनामध्ये हे विधेयक मंजूर करावं अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्रावनं केल्यामुळं अर्थातच हा एका मोठ्या चर्चेचा विषय ठरला। यामुळे मात्र सध्याच्या निवडणुकांची दशा आणि दिशा सुद्धा स्पष्ट झाली आहे। निवडणूक आयोगासाठी सुद्धा ही मोठी चपराक आहे। पण बघा, तरी सुद्धा कशातही काही बदल होईल, काही फरक पडेल अशी अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नाही।